आज आमच्याकडे भर उन्हाळ्यात असं पावसाचं वातावरण झालं होतं. असं वाटलं की खूप जोरात पाऊस येणार आता. त्यानंतर दुपारनंतर कल्याणी पण घरी आली होती. आज आमचं चिकन करायचा प्लॅन होता. त्यासाठीच चिकन बनवायसाठीच इकडे मसाले काढायचं काम सुरू होतं. त्यानंतर एका कटोऱ्यामध्ये चिकन घेतलं. आता ह्या चिकनचं मला अळणी चिकन करायचं होतं आणि सुक्कं पण करायचं होतं आणि पातळ पण करायचं होतं. चिकन धुवून घेतलं स्वच्छ. त्यानंतर इकडे अळणी चिकन करायला घेतलं तर त्याच्यामध्ये सर्वात अगोदर कांदा वगैरे टाकला आणि कोथिंबीर टाकली. त्यानंतर त्यामध्ये काही घरगुती मसाले टाकले आणि हळद पावडर टाकला, मीठ टाकलं आणि अळणी चिकन शिजवायला ठेवलं. कल्याणी पण इकडे माझी स्वयंपाकात मदत करत होती. आता अळणी चिकन शिजलं होतं तर म्हटलं सुकं चिकन करावं. त्यासाठी कढईत तेल टाकलं, केलेले मसाल्याचा वाटण टाकला आणि काही घरगुती मसाले टाकले. चिकन मसाला टाकला, हळद, तिखट, मीठ टाकला आणि इकडे सुकं चिकन पण मी तयार करत होती. आता इकडे मस्त सुकं चिकन पण तयार झालं होतं माझं आणि दुसऱ्या शेगडीवर कल्याणी अंडा करीची भाजी करत होती. कारण श्रीजाचे पप्पा चिकन खात नाही, अंडा करी खातात, तर मग त्यांच्यासाठी अंडा करी पण केली होती. त्यानंतर लगेच मी इकडे रश्श्याचा चिकन बनवायला घेतली आणि कल्याणीने एका शेगडीवर चपात्या बनवायला घेतलं. असं करून आम्ही दोघींनी पण पटकन स्वयंपाक आवरला. आणि इकडे हे दोघा बहीण भावाचं काय चाललंय, तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना. दोघांना पण खेळायला एकच वस्तू लागते आणि त्याच्यावरूनच त्यांचे दोघांचे असे भांडणं चालले होते गोड गोड. असो, हे तर लेकरांचं चालायचंच. त्यानंतर इकडे मस्त अंडा करी थाळी आणि चिकन थाळी दोन्ही पण तयार होत्या. आता आम्हाला जेवायलाच बसायचं होतं. मग काय मस्त असं जेवण करायला बसलो. छान असा मस्त पोटभर जेवण वगैरे झाला. जेवण झाल्यानंतर कल्याणी म्हणाली मी भांडे धुते, तर मग तिने भांडे धुवायला घेतले, भांडे पण धुवून घेतले. चला मग असा गेला आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा.